माय पूनम जरासं म्हटलं आज झोपेतून उठायला उशीर काय झाला बाई, काम करायला वेळच होऊन गेला. आंघोळ करा आणि डबा गिबा पॅक करा, किती उशीर होऊन जाते व. आणि हे म्हटलं तिकडे मग ओरडते उशीर झाला का. भाऊजी म्हटलं तू ये भले ओरडते. मी काय करतो, मी पहिले नाही का त्याला टिफिन देऊन येतो. तुम्ही जाणार, तुम्हाला मी पहिलेच म्हटलं तुम्ही 2-3 पोळ्या टाकून घ्या आणि त्याचा टिफिन बांधून द्या. बाकीच्या पोळ्या उरलेल्या आपण नंतर करू. आपल्याला कुठे जा लागते, बाकीचं कोणी जाणारही नाही आता बाहेर. भाऊजीचं काम असं आहे, त्याला वेळेवर जाच लागते. तुम्ही पहिले त्याला देऊन द्या, मग पाहू आपण नंतरचं. त्यापर्यंत म्हटलं मी इकडचं आवर करतो आणि जा ना, तुम्ही देऊन द्या ना. हो बाई. पूनम, काय झालं बघ. मी काय म्हणतो पूनम, तू म्हणून राहिली होती ना म्हणे आज जा म्हणे. आता तू तर सकाळपासून माझ्या मागं लागून गेली. जा करा जा करा, इथं इंटरव्ह्यू द्या तिथं इंटरव्ह्यू द्या. म्हटलं आज थोडंसं काम आहे वावरात. बाबा म्हणे चल म्हणे. आणि काय म्हणते तर मला वावरात जायचं आहे म्हटलं. तर आज मंगळवारी आहे. मंगळवारी काही शुभ काम काही करत नसते. मी उद्या जाईन ना, बुधवारी जाईन. काय हो, काय पिऊची काय नाटकं लावले तुम्ही. तुम्हाला म्हणून राहिली ना मी, ते डिग्री काय कचऱ्यात टाकता का आता, एवढ्या मेहनतीनं कमावलेली म्हटलं. तुम्हाला म्हणून राहिली पहा एखादी नोकरी पहा, काम धंदा पहा. तर तुमच्या काय डोक्यात गोष्ट नाही येऊन राहिली काय. सदैव तेच म्हणायला लावून राहिले मले. मॅटासारखे मॅटगीट समजून राहिली का मला तुम्ही. अमाय आता गेले काय झालं, हिची दोघं नवरा बायकोची बिनसली काय. कसं बापा आता कशी जाऊ डब्बा गिब्बा घेऊन. पहिले यायचं पाहतो काय चालू आहे तो. आणि ते यायचं झमकून जा, राहून जाऊ तिथं डबा गिबा सगळ्या न्यायचा. अरे पुन्हा काय झालं. भली रागवली तू तर भाऊजीवर, काय झालं. पहा ना वहिनी, पहा ना. अशीच माझ्या मागं लागून राहिली. पहा तुम्ही आता सांगायले. तुम्ही असेच लागतं का म्हटलं दादाच्या मागं. नुसती सकाळपासून उठा करा, इथं जा तिथं जा, बस अशी माझ्या मागंच लागून राहिली आहे. मागं लागाले तिला म्हणतो का हळूहळू होते प्रत्येक गोष्ट. गडबडीनं होते काय, पण हे नाही काय ऐकायला तयारच नाही आहे. तुम्ही समजावा बरं इले. जरासं म्हटलं तुमची बुद्धी द्यायले, मॅटासारखी करून राहिली आहे. हो काय, मी मॅटासारखी करून राहिली आहे ना. आता बोलू काय मग. बोलू काय म्हटलं. आता एवढ्या दिवसाची तर मी तुमची काही गोष्ट सांगितली नाही. बोलू काय आता वहिनीले, सांगू काय. काय सांगशील तू वहिनीले, काय सांगशील, जे आहे तेच सांगशील ना. आणि मी कोणतं गलत केलं, काही गलत केलं का. आता जेमतेम रिझल्ट लागून महिना निघून राहिला म्हटलं, तर तू माझ्या मागं लागून गेली. मागं लागाले नुसती मागं लागाले, इथं जा तिथं जा तिथं जा. करण ना, मी नाही म्हणून राहिलो काय करण. 2 दिवस तर जगू दे मले. आरामात 2 दिवस जगू दे, मग तर ते आहेच. दादाला पाय बरोबर, दादा कसा जाते सकाळपासून संध्याकाळपर्यंत, मग तसंच लागून जाईन माझ्या मागं. अरे तर मनुष्याच्या जीवनात म्हटलं तुम्ही आले तर काम तर करावंच लागेल ना. तो कोण देणार आहे म्हटलं. ते तर तुमचं नशीब म्हटलं. तुमचे बाबा एवढे चांगले आहे म्हटलं तुमचं नशीब. नाही तर पहा तुम्ही खेड्यापाड्यानं पहा म्हटलं जाऊन. म्हटलं लहान लहान लेकरं म्हटलं दुकानात काय दवाखान्यात काय कुठं काय काम करून राहिले, शिक्षणही पूर्ण करून राहिले म्हटलं. आणि इकडे शिक्षण पूर्ण नाही होत, तिकडे कामही पाहिजे. आणि तुम्हाला तर बाप्पा काही टेन्शनच नाही घेऊन राहिले तुम्ही. तुम्हाला काल एवढं चांगल्यानं समजावलं, सगळं काही केलं, पण तुमच्या तर बाप्पा डोक्याच्या वरतूनच गोष्ट चालली सगळीची सगळी. डोक्याच्या वरतून झाल्या तर सकाळपासून तुम्हाला उठवलं, आंघोळ करा आंघोळ केली, चहा प्या. तसे लवकरच आंघोळ करते, लवकरच चहा पिते. आज म्हटलं जाणून बुजून तुम्ही उशीर केला. आणि आता म्हणता का राहू दे. मंगळवार चांगला नाही काऊन. मंगळवारी का लोकांचे चांगले काम होत नाही काय. काही बोलत राहता, सगळे दिवस देवाचे आहे म्हटलं. मंगळवार काही नका करू. चुपचाप म्हटलं तयारी करा, तुमचे डॉक्युमेंट घ्या आणि जा म्हटलं भाऊजी सोबत. पुन्हा पहा ना, राधिका ताई पहा तुम्ही. पहा म्हटलं किती बोलायला लावते म्हटलं मले. आता तुम्ही सांगा, येईल एवढी मोठी डिग्री भेटली. किती मेहनत घेतली येईन त्या डिग्रीसाठी. किती घेतली मेहनत तुम्हाला माहित आहे ना. किती बेकार दिवस काढले म्हटलं. तिथं वेगळे जॉब करून राहिले होते, शिक्षणही पूर्ण करून राहिले होते. एक तर लग्नाचं टेन्शन वेगळं. आता देवाच्या कृपेनं म्हटलं पास झालो, सगळं काही झालं, चांगली ग्रेड भेटली. ते येणं प्रयत्न करावं नाही का नोकरीसाठी. आता हे काय एकटा जीव आहे काय, एकटा जीव राहिले म्हटलं. आता मै जिम्मेदारी यायच्या अंगावर आहे ना. हे मागून घेईन म्हटलं. यायच्या बाबाला मागून घेईन, यायच्या आईला मागून घेईन. मी कोणाला मागू सांगा तुम्ही. मी तर नवऱ्यालाच मागन ना माझ्या पैसे. दुसऱ्याला मागन काय. आणि दुसरा दिन नाही तर एवढा दिन काय, जो नवरा शौक पूर्ण करन तर दुसरा करन काय सांगा येईल आता. हे डोकं खाऊन राहिले मग कालपासून म्हटलं. कालपासून एवढी समजावून राहिली तेले का पहा जी जाजी कामावर. एखादं तर पहा कोणत्या ना कोणतं नाही म्हणते सरकारी नोकरी पण सरकारी नोकरी का हातात पडली आहे काय. का कोणाच्या हातातून घेऊन घ्या म्हणून. त्याच्यासाठी म्हटलं लय पापड बेला लागते. हो काय, हे गोष्ट आहे काय. भाऊजी बरोबर तर म्हणून राहिली पूनम. आता तुम्हाला डिग्री भेटली, सगळं काही भेटलं. शिक्षणही पूर्ण झालं. आता तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. कितीक दिवस म्हटलं मामाजीवर वजन टाकता. आणि आतापर्यंत तर त्याने बिचारीनं सांभाळलंच. आता तेच वय होऊन राहिलं. आता म्हटलं तुम्ही दोघं भाऊ त्याचे खांदे बनले पाहिजे. आणि घरदार सांभाळलं पाहिजे. आता अर्ध येईन अर्ध तुम्ही. वहिनी काही बोलता तुम्ही. घरदार कसा सांभाळेन मी. घरात किती पैसा लागते, कुठून आणणार आहे मी एवढा पैसा.
अरे नाही नाही भाऊजी, तसं नाही म्हणून राहिली मी. जसं जरासा सपोर्ट होते गेले का मग मामाजीला म्हटलं एवढं काही टेन्शन राहत नाही घरदाराचं. आणि तुम्ही दोघींना सांभाळून घेतलं तर अशी म्हणून राहिली मी. पहा ना तुम्ही, पहा ना कुठं प्रयत्न करून राहिले तर. अहो कायचे प्रयत्न राधिका ताई, कायचेच प्रयत्न नाही ना, कायचेच नाही. बस म्हणते मला म्हणते वावरात जाऊ दे म्हणते, तिथं काय करते काजी ना करते का नाही करत का, तिथं झोपा घेते तर नुसते याच्यासोबत फिर त्याच्यासोबत फिर, फालतूच म्हटलं टाइम बरबाद करून राहिले ना. वेळ एक वेळ हातातून निघून गेली आणि मन निघून गेलं कामातून तर मग बसन जीवनभर बोंबलत म्हटलं. बरं तू शांततेने घे, तू काही गडबड करू नको. भाऊजी कुठे इरादा आहे ते तुमचा? कुठं करता म्हटलं जॉब? म्हटलं कंपनी पाहता का अजून कोणती जागा पाहता? आता वहिनी हे मागं तर लागून गेली. आता म्हटलं दुसऱ्या तिसऱ्या ठिकाणी कुठं जाऊ. म्हटलं दादालेच विचारतो, म्हटलं जागा असेल तर त्याच्या कंपनीमध्ये आणि तिथंच पाहतो म्हटलं. मग दोघं एका जागी होऊन जातो. पण हे ऐकायला तयारच नाही ना. तिला म्हणून राहिलो मी हळूहळू करतो म्हणून, तर म्हणे नाही आत्ताच. असं वाटते का एखाद्या याच्यावरच बसले आहे का ते. बस आता म्हटलं तर आत्ताच म्हणते. हे पहा अंकुशजी, डोकं काही खराब करू नका बिलकुल. म्हटलं विचारा म्हटलं भाऊजी रे, आणि पहा तुमचं काय करायचं आहे तर करा, ताल जोड लावा. बरं पप्पा, करा तुमच्या गोष्टी. पण जरासं थंड दिमाग ठेवून करा. मला म्हटलं जायचं आहे, तसंच ना उशीर होऊन गेला. टिफिन द्यायचा आहे म्हटलं, तिकडे ओरडून म्हटलं तुमचे भाऊ. तुम्ही काय आहे तो हल काढा आणि त्याच्यासोबत बोलून घ्या जायच्या अगोदर. नाही तर मग अजून संध्याकाळवर गोष्ट चालली जाईल. शांततेने घे पुन्हा. मग काय विचार केला म्हटलं? जाता का नाही जात? पाय ना तुले म्हटलं मग असं जगणं चांगलं नाही वाटून राहिलं. कामाचं नाव नाही घेतलं म्हटलं तर वहिनीनं काय म्हटलं ऐकलं काय? त्या काय म्हटलं तर त्यानं काही तर वाईट बोलला नाही त्या. काय म्हटलं आता? काय ऐकून घेतलं तुम्ही? पाय ना काय म्हटलं त्यानं. तुला तर काही ऐकूच नाही येत, तो डोकंच नाही आहे. त्यानं म्हटलं घर सांभाळा म्हणे. सांग आता तू घर सांभाळा जोगताय काय मी? घरात थोडं लागते काय? मला माहिती आहे लय लागते म्हणून पैसा घरात. म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे का तुम्ही बस नोकरी करा आणि तुम्ही जे कमावता ते सगळं घरात द्या. दादा पूर्णचा पूर्ण पैसा काय घरातच देते काय? घरात द्याले आणि कशा बोलायला बसल्या त्या मुले का पूर्णचा पूर्ण पैसा घरात दे म्हणून याच्यासाठी पाठवून राहिली काय तू मले? पाठवासाठी का बा अंकुशजी, मी तुम्हाला एवढी समजदार समजत होती. असं वाटते का तुमच्याशिवाय समजदार पूर्ण कॉलेजमध्ये कोणी नव्हतं? एवढे दिवस म्हटलं मन तुमचं अफेअर चाललं तेव्हा मला तुम्ही कधी अशा लक्षात नाही आले. पण आता नाही काय हळूहळू असं वाटून राहिलं का तुम्हाला दिमाग नावाची काही गोष्टच नाही आहे. अशी कोण म्हणून राहिली तू? अशी कोण म्हणून राहिली? अरे देवा, अशी कोण म्हणून राहिली म्हणता? ते असं म्हटलं काय? कोणती गोष्ट कुठेही नेता त्याला पाय नाही ना, बुडूक नाही ना, काही नाही ना, डोकसं नाही. मॅटासारखे काही बोलत बसता. त्यानं असं म्हटलं का बा दोघं भाऊ कमावन. तर मामाजीला सपोर्ट होऊन जाते, घरादारात सपोर्ट होऊन जाते. त्यानं असं म्हटलं का तुम्हाला का पूर्ण घर खर्च तुम्हीच चालवा म्हणून? नुसतं बा तुम्ही तुमचं डोकं नाही काय भल्लंच तेज आहे ना. कोणती गोष्ट कुठं नेता म्हटलं तुम्ही? कोणती गोष्ट कुठं नेण्यासाठी? बरं आता या का गोष्टीचे सदरा फरतोडे काही फोडू नका. जा विचारा म्हटलं भाऊजीला विचारा काय म्हणते काय नाही, जागा आहे नाही आहे. वॅकन्सी निघाली नाही निघाली तिथं नसन तर दुसऱ्या जागी पहा. मग जा बरं, नाही तर ते निघून जाईल म्हटलं. मग आजचा दिवस पास होऊन जाईल, मग उद्यावर गोष्ट येऊन जाईल. आणि आता म्हटलं इकडे आलं सुट्या आहे म्हटलं. मग अजून म्हणान का आताची सुट्टी होती नंतरची सुट्टी होती. जा पहा. बरं पाय तू. आता तसं वाटून राहिलं फालतूच नाही लग्न केलं. 2 दिवसाच्या खुशीसाठी म्हटलं एवढं मोठं माझं जीवन म्हटलं आगीत टाकून दिलं मी. आगीत टाकाले. आता म्हटलं डिग्री होती हातात. लग्न नसतं झालं ना तर अजून 4-5 वर्ष कामाला नसतो गेलो कामाला जासाठी. पण आता हे मला घरी राहू द्यायची होय काय? घरी नाही राहू देत आता. हे तर लागते माझ्या मागं. एखाद्या याच्यासारखी मागं लागून राहिली. जा 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 जा. जसं इथले खाप्याला भेटूनच नाही राहिलं. खाप्याला भेटायसाठी मी कामावर जाईन, मी नोकरीवरून पैसे आणन तेव्हाच हे खाईन असंच वाटून राहिलं मला. हे अंकुशजी ना मोठे चलाल झाले म्हटलं. याच्या मागं असं हात धुवूनच लागा लागते. हात धुवून लागासाठी त्याच्याशिवाय एकही जागेवर येणार नाही. कधी कधी तर असं वाटते का याची लहान बहीण आणि हे एकाच सारखे आहे का काय मी? हे योलाल आणि हे योलाल, दोघं योलाल. आई आता तब्येत कशी वाटून राहिली बो? तब्येत बरी वाटून राहिली काय? आता त्या चेहऱ्यावरचे टाके काही नाही दिसून राहिले. तब्येतीत फरक दाखवून राहिला का आता तुले? नाही दाखवून राहिला असं तर मग मी घेऊन जातो तुला मोठ्या दवाखान्यात. चलतं काय मग? संध्याकाळी तयारी करून ठेवजो. मी घेऊन जाईन तुले. नाही रे, आता बरं वाटून राहिलं ना. बरं वाटून राहिलं. त्या ट्यूब दिला होता ना त्यांना सारे डागे चालले गेले. आणि म्हटलं त्या बाबांना आणलं होतं की नाही डॉक्टरला, त्यांना औषध भरली मस्त दिली होती. लय फायदा लागला म्हटलं त्यानं, लयच फायदा लागला. मी काय म्हणतो पियुष, आता तू जाशील की नाही तिकडे ते अर्धा किलो म्हटलं हे आणजो बरं. सरसोच्या तेलची बॉटल आणजो बरं. जराशी हाता पायाले लावाले मस्त, त्याच्यात एखादी लसणाची कढी टाकून म्हटलं गरम करतो. पाय भरले दुखून राहिले, पाया घ्यायला लावासाठी. आणशीन काय येता? बरं ठीक आहे ना आई, घेऊन येईन ना. येता घेऊन येईन. पियुष तू ऑफिसला चालला नाही का? वेळ होऊन राहिला ना तुले?
हो ना बाबा, वेळ तर होऊन राहिला, पण हे राधिकाचं संपन तेव्हाच ना. तिला किती वेळचं म्हटलं का मले तू पहिले करून देत जाय, मग नंतरचं करत बसत जाय. आता पहा, इकडे 10 वाजत येऊन राहिले म्हटलं, मग तिकडे उशिरानं जाव की नाही. मग तिकडे म्हटलं साहेब हे करते, आपल्या मागं लागून जाते. का उशीर झाला, असं झालं तसं झालं, इकडून उशीर झाला तर तिकडून लेट सोड जा, हा तसं तसं. पण म्हटलं हे राधिका ना उशीरच करून देते. आज म्हटलं प्रत्येक गोष्टीला उशीर केला तिनं, लवकर लवकर खतमच नाही करत. आता किती वेळचं म्हटलं तिले का डबा बनव, डबा बनवून ठेवून दे म्हणून, तर आतापर्यंत आली नाही. पहा ना तुम्ही, आतापर्यंत नाही आली. अरे होतं असते घरात काही योग जण आहे काय? कोणाला चहा पाहिजे, कोणाला पाणी पाहिजे, कोणाला कोई पाहिजे, आणि करणाऱ्या दोघीच जणी आहे. होतं असते जरासा उशीर पाशीर, आपणही समजून घ्या लागते. आणि सांगून द्यायचो तिले जराशी म्हणा 15 मिनिटं अगोदर करत जाय म्हणा, होऊन जाते. तेले करायला लागते बिचारीले दिवसभर, त्या काय बसल्या राहते काय? तुम्ही तर चालले जाता कामावर, दिवसभर म्हटलं त्या दोघी काम करायले. करत असं येतच असं डबा घेऊन. काय माहित बाबा कवासा येते कवासा नाही. राधिका, राधिका आणतं काय डबा, आणतं काय का जाऊ तसाच? राधिका, उशीर होऊन राहिला ना मले. करूनच तर राहिली, आणलं ना घ्या. तुमचा डबाही टाकला म्हटलं याच्यात. सगळं काही याच्यात भरभूर करून ठेवून दिलं. पाण्याची बॉटलही आहे. सलाद आहे म्हटलं एका डब्यात. सलाद आणली होती काल मामाजीनं, तर ते सलाद टाकली म्हटलं कापकूप करून. पाहून घ्यायचा जरासं. हे सगळं काही बरोबर आहे, पण जराशी लवकर करत जाय ना. लवकर करशील तुम्ही, लवकर जाईन ऑफिसमध्ये. नाही तर मग तिकडे म्हटलं साहेब बोलते, एवढा उशीर केला तेवढा उशीर केला. उद्यापासून जराशी लवकर बनवत जाय बरं. बरं राग नका करू एवढा. उद्यापासून मी म्हटलं जरासं लवकरच देईन तुम्हाला टिफिन बनवून. ते म्हटलं अंकुश भाऊजी आणि पूनमच्या 2 गोष्टी चालू होत्या. तुम्ही जराशी उभी राहिली तर तिथं मला उशीर होऊन गेला. कहून त्याला आता घर कमी पडून राहिले का बोलासाठी? तू किचनमध्ये बोलासाठी जाऊन राहिला बायकोले. माय पण त्याला असं वाटतंय का मी बायको कुठे गेलीच नाही पाहिजे, बायकोच्या मागंच फिरत राहते. नाही ना, ते गोष्ट नाही. हे गोष्ट नाही आहे, मग कोणती गोष्ट आहे? दादा, पियुष दादा, घ्या आले ते तेलेच विचारून घ्या कोणती गोष्ट आहे आणि कोणती गोष्ट नाही. 2 मिनिटं तुम्हाला उशीर होईल, पण बोलून घ्या त्याच्यासोबत काय आहे तर. दादा मी काय म्हणतो, ते ऑफिसमध्ये वेकन्सी निघाली काय? निघाली असेल तर मला सांग. म्हटलं आता माझ्याजवळ डिग्री सगळं काही आहे, आणि म्हटलं असन तर मग मी येतो इंटरव्ह्यू त्यासाठी. तुझ्या कंपनीमध्ये निघाली काय सध्या? आता तू माझ्या कंपनीमध्ये जॉब करतो काय? एका जागी दोघंही भाऊ. बरं जाऊ दे, सध्या तर नाही आहे, पण सध्या नाही आहे. जर निघाली तर मी तुला सांगतो. आणि पण तेव्हापर्यंत मग दुसऱ्या जागी ट्राय कर. दुसऱ्या जागी ट्राय कर, सध्या नाही आहे तिथं वॅकन्सी. आणि झालीच तर मग मी तुला लगेच सांगतो का बा झाली. तू पटकन येऊन जातो मग इंटरव्ह्यू द्यासाठी. बरं ठीक आहे ना. नाही म्या पहिलेच म्हटलं. आता त्यानं नाहीच म्हणून दिलं भाऊजीनं. अजून हे मागं सरकते बाप्पा, हा माणूस मागं सरकाले. बरं मग तुम्ही करा गोष्टी. जागा असली म्हणजे मी सांगतो, तेव्हापर्यंत तू दुसऱ्या कंपनीत जाय, कोणाला विचारपूस कर. नाही तर म्हटलं वृत्तपत्रात जाहिरात येतेच, वृत्तपत्र पाहत बस. नाही तर कोणाच्या कानावर टाकली का त्याच्या कंपनीत जागा राहिली तर भेटून जाते. गोष्ट टाकली तर. पण मी सध्या निघतो, मला होऊन राहिला उशीर. तू बाबासोबत बोलून घे काय बोलायचं आहे तर. बरं दादा ठीक आहे ना. बाबा मी काय म्हणतो, मी असा म्हणून राहिलो होतो, म्हटलं आता रिझल्ट लागला, सगळं काही झालं, म्हटलं एखादी जॉब पाहिजे म्हटलं. अरे एकदम चांगली गोष्ट, एकदमच चांगली म्हटलं. तसं मी म्हणणारच होतो तुले, पण मग इच्छा होती का त्या म्हटलं पाहिजे बा. नाही तर तुला असं वाटेल का पाय बाबा मी मागं लागून जाऊन राहिले, नोकरी कर म्हणून. चांगली गोष्ट आहे ना, लय चांगली गोष्ट आहे. नाही बाबा, जर तुम्हाला म्हटलं माझी गरज असन वावरात, तर मग मी वावरातलंच करतो. वावरातले मजूर पाहिनं. आणि असं काही नाही आहे का बा नोकरीच केली पाहिजे म्हणून. तुम्हाला तर सहारा लागणच ना. सध्या म्हणते दादाच्या कंपनीत म्हणते जा काही नाही आहे म्हणते. होई काय करू या माणसाचं, आणलंच शेवटी म्हटलं ते गोष्ट. मोठा इदीपणा भरलाय. आता जर येईनं सांभाळली नाही गोष्ट आणि मामाजी नाही म्हटलं येले लाडावलं ना, तर मग मीच बोलतो मधात, मलाच बोलायला लागन. आता मला सहारा लागायची काय आहे? आता तुम्ही लहान होते तेव्हापासून मी एकटा शेती करून राहिलो. आता तू घरात होता आणि इकडे तिकडे गेल्यापेक्षा का सोबत राहते बा. आपली नजरही राहते पुरावर, त्याच्यानं तुला घेऊन चाललो होतो. तशी काही गरज नाही म्हटलं एवढ्या जणांची वावरात. वावर शेताचं काय आहे मी सांभाळून घेतो, मला सवय आहे. तुला तसंच नेऊन राहिलो तुम्ही. तू वावर शेताचं काही काळजी नको करू आणि त्याचं टेन्शन नको घेऊ. आणि काय आहे तर मी सगळं पाहून घेतो म्हटलं वावर शेताचं. तुम्ही आपापले फ्युचर बनवा आणि मस्त सेटल व्हा. आणि जे आपले हे निघते जागा गिगा निघते त्याच्यातही फॉर्म भर. आणि एखाद्या पियुष सारखा एखाद्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये पाय, कुठं ना कुठं तर जमूनच जाईन. चाल आहे की नाही म्हणता, बरोबर बोलून राहिलो की नाही मी? हो ना पिंटूजी बाबा, बरोबरच बोलून राहिले ना तुम्ही. एकदम बरोबर बोलून राहिले.
आणि पाय अंकुश हां आता म्हटलं तुझा रिझल्ट लागला सगळं काही झालं रिझल्टही चांगला आहे म्हणते आता मला तर एवढं काही समजत नाही पण रिझल्ट चांगला आहे म्हणे तुझे बाबा म्हणे तर पाय नाही एखादी हां भेटून गेली तर भेटून गेली नशिबानं चांगली नोकरी आता म्हटलं पियुषले पाय ना किती मस्त पगाराची नोकरी आहे एवढा मोठा पगार आहे सगळं आहे हां पहिले काय होती त्याला 10,000 आणि 15,000 तर भेटे त्या कंपनीत आणि आता काय म्हटलं डबल टिब्बलनं पगार भेटून राहिली त्याला प्रायव्हेटमध्ये चांगला आहे बाबू कर ना प्रयत्न जमत असन तर घरी बसल्या बसल्या काय आहे आणि एकाच जागी 2 माणसं गुंतवणं काही चांगलं नाही आहे ना नुसतं त्या वावर शेताच्या मागं 2 माणसं गुंतवणं इकडे तरी जाशील तू तर एका महिन्याची म्हटलं डायरेक्ट 30-40 हजार रुपये येते हां आणि वावरात जर दोघं बापले काही नाही केलं तर 30-40 हजार भेटून राहिले काय तिथं तर असं आहे भेटलं तर सगळं काही नाही भेटलं तर काहीच नाही काहीच नाही येत म्हटलं मग रुपये हाती येत नाही लागन तर अजून खिशातले चालले जाते त्याला लावाले म्हटलं त्याच्यापेक्षा ते बाबाला समजते शेता वावराचं त्याला करू दे आणि तू काही याच्या भानगडीत काही पडू नको ते आहेपर्यंत ते सांभाळून त्याच्यानंतर मग पाहू पण सध्या तू म्हटलं दुसऱ्या ठिकाणीच प्रयत्न कर आणि ह्या विचार त्या केला ना तर एकदमच चांगला केला म्हटलं घरी राहूनही काय आहे इकडे फिर तिकडे फिर माय बाई हां राधिका ताई पाहतो खरी आपली सासूस आहे ना हे मला तर विश्वासच नाही होऊन राहिला एवढे चांगले बोल म्हटलं यायच्या तोंडातून अरे 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 असं वाटून राहिलं का बाई तर थेच होय पण बोलून कोणी दुसरंच राहिलं हां एवढं चांगलं जाऊ दे ना पुन्हा चांगलं आहे ना आपल्यासाठी चांगलं आहे ना म्हटलं त्याचा स्वभाव बदलला तर लय चांगली गोष्ट आहे मलाही आश्चर्य झाला पण चांगला आहे हां समजावून राहिला समजावू दे नाही राधिका ताई समजावायची थोडी ना म्हणून राहिली मी म्हणून राहिली का एवढा चांगला सल्ला येईन दिलाच कसा एवढा चांगला सल्ला द्यासाठी नाही तर कधी पाहिलं का उलटं सारखंच देते ना आणि आता पाहतो खरी तुम्ही पहा ना खरी खरंच काय हो आपली सासू एवढी बदलली काय हां एवढं मारलं असं काय म्हटलं मामाजीनं का डायरेक्ट त्याच्या स्वभावात एवढा बदल बाबा आई बाबा आता तुमची म्हटलं सगळीची इच्छा आहे का मी नोकरी केली पाहिजे तर आता म्हटलं नाश्ता गिष्टा तर झाला मी पाहतो म्हटलं एखाद्या जागी रिझ्यूम देऊन बाबा आशीर्वाद द्या मुले आई तूही आशीर्वाद दे अरे आमचा आशीर्वाद तर म्हटलं लेकराई सोबत राहतेच पुन्हा काढले का मग ते डॉक्युमेंट वगैरे सगळं वरत आहे काय म्हणजे मी 1-2 जागी रिझ्यूम देऊन येतो हो वरतच आहे ना चला तुम्हाला देतो सगळं काही बॉटलही भरून देतो पाण्याची आणि जा बरं देऊन या बरं बरं चाल शेवटी लावलंच त्या मला कामावर मामाजी तुम्ही चालले का वावरात का आज घरी आहे तुम्ही नाही बाई मी चाललो मला वावरात काम आहे मी येईन मग दुपारी 2-2:30 वाजता जेवण करायला येईन आज अंकुश आहे नाही म्हणते सोबत तो जाईन तिकडे काम पाहासाठी आज मग मला एकटंच आहे एकटं काही तिथं हुरहुर लागन मले सावकारी नाही आहे तोही गेला म्हटलं नागपंचमी साजरी करायसाठी सावकारी नाही आहे वावरात मला एकट्यालाच राहा लागून फेरफटका मारतो आणि येऊन जातो मग दुपारपर्यंत बरं ठीक आहे ना मामाजी आणि का बरं आधी का एवढा उशीर कायला गेला पिंट्याच्या डब्यासाठी आता बाई नाही उशीर नाही झाला सकाळी नाही का झोपच उशिरा उघडली आणि डोळाच नाही उघडला सकाळी प्रवासाच्या यानं थकून गेली होती आणि तिकडून इकडे आली इकडचंही करणं मग आणि डोळा काही उघडला नाही आणि मला प्रवास सहन होत नाही त्या बसच्या यानं नाही का मला भरलं डोकं घुमते तर त्याच्यानं नाही काय झोपच नाही उघडली तर मग उशिरा उठली तर सारे काम उशिरा झाले त्याच्यानं जरासा डब्याला उशीर होऊन गेला नाही जराशी लवकर डबा करत जाय ना तू बडबड करून राहिला होता म्हणे लवकर नाही करत काही नाही करत म्हणे उशीरून जाते म्हणे तिकडे साहेब चिल्लावते म्हणे ओरडते म्हणे त्याच्यावर म्हणे उशीर झाला म्हणून तिकडून मग उशिरा सुट्टी देते त्याले आणि जरासं लवकर करत जाय त्याचं बाण बुन करून देऊन देत जाय आणि मी काय म्हणतो मी जराशी येतो रंजनाबाईच्या इथून येतो म्हटलं मी तब्येत बरोबर नव्हती तर रंजनाबाई म्हटलं मला पाहायला आली होती आणि मी बाहेर गेली नाही आता तुम्ही होत्या नाही घरात आणि मग तब्येत चांगली नव्हती तर मी बाहेर निघालीच कुठं ह्या म्हणते तिकडेच आहे वाटते ती मोठी सासू तिकडेच आहे वाटते काय माहीत मी नाश्ता दिला त्याला तेव्हा घरातच बसल्या होत्या त्यानं नाश्ता गिष्टा केला वाटते काय मी घराकडे गेला का ते चक्कर मारायसाठी का तिकडे गेल्या तर काही सांगून निघून नाही गेल्या त्या हो घराकडे गेल्या असन त्याचं जाणं झालं नाही ना तिकडे झाडझूड करायला गेले असन तिकडे रक्षायत करायला मी काय म्हणतो राधिका मी येतो बातच येतो म्हटलं आता तुझे बाबा गेले आणि सगळे गेले म्हटलं आता ह्या अंकुशही चालला जाईल मी जराशी जातो आणि बसतो पायी मोकळा करतो म्हटलं घरातच होती घराच्या बाहेर निघाली नाही पायी जराशी अकळले लागून राहिले बसतो मी म्हटलं तिथं जाऊन बरं ठीक आहे ना तर जा ना तुम्ही जा हो आणि तुला काही पाहिजे काय काही लागते गिकते का तर सांग मला मी आणून देऊन देतो तुला दुकानातून नाही ना हाय ना मामाजीनं काल आणलं होते ना पालकाची भाजी आहे टमाटे गिमाटी आहे सध्या काही पाहिजे नाही हाय ना आता पिवजीचा डबा तर झाला नाश्ता पाणी झालं आपलं सगळीचं आता डाळ भाजी करून देतो म्हटलं आणि 2-3 पोळ्या टाकल्या होत्या पिवजीसाठी आता बाकीचे उरलेले कणिक आहे तर त्याच्या पोळ्या टाकून घेतो म्हटलं बरं कसं काय करतं तर पाय तू येतो मग मी ध्यान ठेवतो घरावर हो ना हो
माय बाई, मला तर माझ्या कानावर म्हटलं विश्वास नाही येऊन राहिला. हे मै सासू आहे ना का याच्या अंगात कोणाची आत्मा गीत्मा घुसून गेली? एवढा बदल तर मी अजूनपर्यंत नाही पाहिला. म्हटलं एवढं काही तमाशे झाले घरात, एवढं काही सारं झालं अजूनपर्यंत नाही. हा कधीच नाही ना. असं वाटून राहिलं का याच्या तोंडातून जसे काय फुलं झडून राहिले. हा नाही तर जेव्हा पाहिलं तेव्हा म्हटलं किती रागीट स्वभाव. आपल्यासोबत तर म्हटलं माझं तर लग्न झालं ना तेव्हापासून येईन माझ्यासोबत कधी चांगल्यानं बोलून नाही पाहिलं, कधीच नाही. त्याला किती काही चांगल्यानं म्हणाव, किती काही म्हणाव, किती काही जीव लावा, पण म्हटलं त्यानं कधीच माझ्यासोबत चांगला व्यवहार नाही केला. आणि आता एवढ्या प्रेमानं बोलून राहिला. पण काही असो म्हणा, हा बोलून राहिला तर चांगलंच आहे म्हणा. देव करो का मै सासू बापा अशीच राव म्हटलं.